असेल तर तांब्या पाण्याचा भरून त्या तांब्याची पूजा करून घ्या. कुंकुम तिलकम समर्पयामि पाण्यामध्ये टाका. फूल असेल तर फूल वाहून द्या पाण्यामध्ये. पुष्पांजली समर्पयामि हात जोडून नमस्कार करून घ्या. नमस्कारो करम समर्पयामि. ते टिकली बांगडी आणलेलं का सौभाग्याचं टिकली बांगडी वस्त्राचं आहे ना ते पार्वती मातेला काढायचं आहे. हातात धरून ठेवा. बांगडी जे असेल ते हातात धरून ठेवा. सगळ्यांनी बोलायचं मम आत्मन प्राणुक्त अखंडित सौभाग्य देवी दान पुत्रदेवी संतती अहम करिष्य देवी मातेला ते अर्पण करून द्यायचं. सौभाग्यदानम समर्पयामि. हळदी कुंकू वाहून द्या. कुंकुम तिलकम समर्पयामि. स्वतःच्या कपाळी लावून घ्या. सौभाग्यदान समर्पयामि. दिवा चांगला असेल तर दिवा ओवाळून द्या. धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि. वस्त्र असेल बघा काही कापडाचं आणलेलं असेल ते पण वाहून द्या पार्वती मातेला. हातामध्ये पूजा करायची आहे बाबाची. पंचामृत असेल ना पंचामृत वाहून द्या वरून. पत्री जी आहे ना वरती त्याच्यावर 2 वेळा पंचामृत वाहून द्यायचं. पंचामृत स्नानम पंचामृत स्नानम समर्पयामि. 2 वेळा चांगलं पाणी घाला. स्नानम समर्पयामि. कांतू समर्पयामि. फूल असेल तर फूल वाहून द्या. पुष्पांजली समर्पयामि. दिवा असेल चालू तर दिवा वाळून द्या. धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि. नैवेद्य असेल फळ वगैरे काही आणलेलं असेल नैवेद्य असेल तर नैवेद्य दाखवून द्या देवाला. फळ असेल तर फळ वाहून द्या. परत हळदी कुंकू वाहून द्या. अक्षदा कांतू समर्पयामि. पुष्पांजली समर्पयामि. कुंकुम तिलकम समर्पयामि. आता तुम्ही पत्री आणलेली असेल बघा सगळी. ती एक एक पत्री व्हायची मी सांगेल तेव्हा. ज्याच्याकडे नसेल त्याने अक्षर वाहून द्यायची. फळ असेल तर फळ वाहून द्या. एक एक व्हायची हा एक एक. मी पत्रीचं नाव बोलेल तुम्ही एक एक व्हायची आणि ओम नमः शिवाय मनातल्या मनात म्हणायचं. बेलपत्रम समर्पयामि. बेलाचं असेल तर बेल वाहून द्या. बेलपत्री असेल नसेल तर दुसरी डाळिंबाची आणली असेल तर डाळिंबाची वाहून द्या. डाळिंब पत्रम समर्पयामि. शमीचं आणलं असेल तर शमीचं वाहून द्या. शमी पत्रम समर्पयामि. दुर्वा आणली असेल तर दुर्वा पण वाहून द्या. दुर्वा पत्रम समर्पयामि. अर्जुनचं असेल तर अर्जुनम पत्रम समर्पयामि. हरिकम पत्रम समर्पयामि. धतुऱ्याचं आणलं असेल तर धतुऱ्याचं वाहून द्या. धतुरा पत्रम समर्पयामि. चाफ्याचं असेल तर चाफ्याचं पण वाहून द्या. चाफा पत्रम समर्पयामि. सर्विरम पत्रम समर्पयामि. जामुनचं आणलं असेल तर जामुनचं वाहून द्या. जामुनम पत्रम समर्पयामि. आंब्याचं आणलं असेल तर आंब्याचं पण वाहून द्या. रामपत्रम समर्पयामि. पेरूचं आणलं असेल तर पेरूचं वाहून द्या. पेरूपत्रम समर्पयामि. तर जेवढे असतील तेवढे पूर्ण पत्र वाहून द्या आणि अक्षर वाहून द्या त्याच्यावर. सर्वपत्रम समर्पयामि. हळदी कुंकू परत वाहून द्या. अक्षदा तांदूळ समर्पयामि. कुंकुम तिलकम समर्पयामि. दिवा वाहून द्या. धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि.